घेतला होता, आज तुम्ही इथे घेतात, म्हणजे जशाला तसं उत्तर मानावं. नाही, आता ज्याला जे समजायचं त्याच्यासाठी मला काही नाही, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सोपवली. त्यामुळं जिल्ह्यामध्ये कुठून सुरुवात करावी हा जेव्हा चर्चेचा विषय होता तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की भोकर मतदारसंघापासून सुरू झालं पाहिजे. म्हणून भोकर मतदारसंघामध्ये आज आपल्या उपस्थितीत आपण बघितलंय की शेकडो कार्यकर्त्यांनी, शेकडो आमच्या भगिनींनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मग भोकरच का निवडलं, तोच प्रश्न आहे. भोकर नाही, असं काही नाही. कुठल्या मतदारसंघापासून सुरू करायचं आहे तर भोकरपासून सुरुवात करावी. कारण मी लोकसभेचा सदस्य म्हणून या भागामध्ये राहिलो. या भागातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम केले आणि ज्यांची भावना होती की तुम्ही सारखं कंधार लोह्यापासून सुरू करता, मग भोकरपासून सुरू करा, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची काय गरज नाही. भोकर मतदारसंघातले असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश घेतला, दस्त्या संपल्या पण ते प्रवेश काय संपलं नाही. 100 गाड्यांचा ताफा, इतका मोठा मेळा, मग अक्षोगावांच्या बालेकिल्ल्यामध्ये तुमचं शक्ती प्रदर्शन नाही. अरे शक्ती प्रदर्शन नाहीये, अजितदादांचं नेतृत्व आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष. त्यामुळे सगळ्या समाज घटकांना असं वाटतं की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आणि त्यामुळं फार मोठी संख्या येणाऱ्याची भविष्य काळात आहे. आणि तुम्हाला दिसेल की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कोणाची होती आणि किती. साहेब, तुमच्या भाषणामध्ये तुम्ही असा उल्लेख केला की अनेकांना फोन गेले की या पक्षात जाऊ नका, दडपशाही आहे. कुणाची दडपशाही? तर मी सांगण्याची गरज नाही ना, परंतु अशा पद्धतीनं निरोप करणे, तुम्ही कामाच्या माध्यमातून माणसाची मनं जिंका. तुम्हाला जेव्हा असे फोन करावे लागतात तर याचा अर्थ तुमच्यावर नाराजी आहे हे सिद्ध होते. मी सांगण्याची गरज नाही. आगामी निवडणुकीच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाण वारंवार स्वबळाचा नाराज होता. मी मागेही सांगितलं, अशोकराव चव्हाणांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे नेते हे बसून ठरवतील. महाविकास आघाडीचा घटक म्हणून, महायुतीचा घटक म्हणून महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. आणि जर कोणाला असं वाटत असेल की आपण स्वतंत्र लढावं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये तयार आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.